वातावरणातील बदलामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकरी वर्ग धास्तावला। गेल्या 15 दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण झालंय। हिवाळ्यातील ढगाळ हवामानामुळे गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, भाजीपाला पिकावर विविध रोगराईसह किडींचा प्रादुर्भाव झालाय। यामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकरी वर्ग धास्तावला। वातावरणातील बदलाचा जसा मानवाच्या आरोग्यावर परिणाम होतो त्यापेक्षा सर्वाधिक परिणाम पिकांवर होतो। गेले 15 दिवस शिरोळ तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण आहे। हिवाळ्यात ढगाळ वातावरण तयार झाल्यानं गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, वांगी, भाजीपाला आदी पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही। प्रकाश संश्लेषण प्रक्रिया कमी होऊन पिकांची वाढ खुंटली आहे। पिकांवर बुरशीजन्य किडींचा प्रादुर्भाव वाढलाय। शिरोळ तालुक्यात बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांनी हिवाळ्यात गहू, हरभरा, ज्वारी, भाजीपाला आदी पिकं घेतले। यामध्ये अधिकृत माहितीनुसार गव्हाचं पीक 119 हेक्टर, ज्वारीचं पीक 270 हेक्टर, हरभऱ्याचं पीक अंदाजे 1100 हेक्टर क्षेत्रात दरम्यान आहे। दरम्यान डिसेंबर महिन्यात पडलेली कडाक्याची थंडी गहू, हरभरा पिकांना पोषक ठरली। यामुळे पिकं जोमानं तरारली। सध्या गहू पिकाला लोंबी व हरभऱ्याला घाटे भरलेत। दोन्ही पिकं दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत। मात्र नेमक्या याच वेळी अचानक वातावरण बदल होऊन थंडी गायब झाली। ढगाळ हवामान झालं। ढगाळ हवामानामुळे गहू, हरभरा पिकावर विविध रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव वाढलाय। ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर विविध अळींचं आक्रमण वाढलंय। गहू, ज्वारी व पिकांवर बुरशीजन्य रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढलाय। कांदा पिकावर करपा, आकडी यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतोय। यामुळे पिकांची वाढ खुंटली। स्वच्छ सूर्यप्रकाश, खेळती हवा हे पीक वाढीसाठी उपयुक्त वातावरण असतं। मात्र गेल्या 15 दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा, वांगी, भाजीपाला आदी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झालाय। यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतातूर झालाय। रोगवाळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी कीटकनाशक फवारणी करावी लागते। यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते। नुकसान होईल माहिती असताना पेरणी, लागवड केलेले पीक घरी येईल की नाही याची शाश्वती नसताना डोळेबंद करून केला जाणारा व्यवसाय म्हणजे शेती आहे। शिवार न्यूजसाठी अनिल जासूद।